प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मी हर्षदा. तर फुलांचा सडा जसा बहरत असतो तसा हा स्वरांचा गंध हा बहरत असतो. फुलांचा गंध जसा बहरत असतो तसा स्वरांचा गंध बहरत असतो. तर तशाच एका आपण क्लासमध्ये आलेलो आहोत, ते म्हणताना स्वरगंध क्लासेस, आणि त्यांचे सर्व कोण आहेत त्यांना आपण बोलणार आहोत आणि त्यांच्याशी खूप इंटरेस्टिंग बातचीत करणार आहोत. तर चला तर मग पाहूयात. तर आज आपण आलेलो आहोत नंदकिशोर कटकधोंड सर. हे एक अभियंता आहेत आणि तसेच त्यांनी स्वरगंध हा क्लास सुरू केलेला आहे. सिंगिंगच्या माध्यमातून अनेक दिग्गजांना देखील ते शिकवतात आणि तसेच खूप चांगल्या पद्धतीची गुरुकिल्ली देतात. तर त्यांना आज आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तर सर, आपल्याविषयी थोडी माहिती द्यावी आपल्या चॅनलला, आणि आपल्या क्लासचा काय हेतू आहे हे पण आपल्या चॅनलला सांगावं सर. नमस्कार, मी नंदकिशोर कटकधोंड. मी अभियंता आहे, पेशाने शिक्षक पण आहे आणि मी कराओके सिंगिंगचे क्लासेस पण घेतो आणि माझ्या बाहेर जसे मला ऑर्डर्स मिळतील त्याप्रमाणे आम्ही तिथे गाण्यांचे कार्यक्रमही करतो. तर नवीन आर टी ऑफिसच्या जवळ आंबेडकर चौक आदित्यनगर या ठिकाणी माझे हे क्लासेस चालतात. आणि आम्ही ज्या ठिकाणी म्हणजे जिथं आम्हाला ऑर्डर्स मिळते त्याप्रमाणे आम्ही आमची कला, गाण्याची कला ही सादर करीत असतो. तर सरांनी सांगितलं आहे की ऑर्डर जसं मिळतात तसं ते कराओकेचं त्यांचं ऑर्केस्ट्रा पण आहे आणि प्लस क्लास पण आहे. आणि सर एक शिक्षक आहेत आणि शिक्षकाची नेहमीच एक भूमिका असते की प्रत्येक विद्यार्थ्यांना शिकवून क्लासमधून बाहेर काढणं, ही चांगल्या पद्धतीने एक एज्युकेशन देणं ही शिक्षकाची भूमिका असते. आणि तशीच ही भूमिका सिंगिंगच्या क्षेत्रात पण सरांची दिसत आहे, हे आपण इथं पाहिलं आहे. आणि तसेच सर, या सिंगिंग क्षेत्र हे कधीपासून तुम्ही याच्यात आलात आणि हे कसं आवडतं, केव्हापासून तुम्हाला आवड आहे हे सांगावं प्रेक्षकांना. मी प्रथम 2003 साली शास्त्रीय संगीताचा क्लास लावला होता आणि तो 2011पर्यंत शास्त्रीय संगीत मी शिकलो, सुगम संगीत पण शिकलो. आणि मग नंतरनं लॉकडाऊननंतरनं हे कराओकेचं थोडंसं माझ्या मनावर घेतलं मी. आणि मग सोलापूरमध्ये सध्या कराओके सिंगिंगची आवड खूप वाढत आहे. तर नवोदित गायकांना मार्गदर्शन मिळावं म्हणून मी या ठिकाणी आदित्यनगर येथे विजापूर रोडला मी सिंगिंगचे क्लासेस चालू केलेले आहेत. आणि त्याचबरोबर स्वरगंध कराओके म्युझिकल ऑर्केस्ट्रा या माध्यमातून मी कार्यक्रमसुद्धा करतो. तर सरांनी सांगितलं आहे की त्यांचा पत्ता देखील सरांनी सांगितला आहे. कुणाला जॉईन करायचं असेल सरांचे क्लासेस तर लवकरात लवकर जॉईन करा, ऑफर आहेत सरांकडे. आणि दुसरी गोष्ट म्हणताना सर, ह्या सिंगिंग क्षेत्र तुम्हाला आवडतं, याच्या व्यतिरिक्त तुमच्या अजून काय हॉबीज आहेत, कलागुण आहेत, हे देखील प्रेक्षकांना सांगावं. माझी हॉबी म्हणजे सिंगिंग हीच हॉबी आहे माझी आणि तेच माझं पॅशन पण आहे. बाकी पूर्वी आम्ही व्हॉलीबॉल वगैरे खेळायचो, ती गोष्ट वेगळी. आता ते सगळं सुटलं आहे. पण आता फक्त सिंगिंग फक्त एवढंच माझ्या आयुष्यामध्ये आहे. एक माझी नोकरी आणि हे सिंगिंग, या दोन गोष्टी चालू आहेत. तर सिंगिंगकडे खूप कल आहे. आणि सर, एक शिक्षक आहात तुम्ही. तर शिक्षणाच्या माध्यमातून एक विद्यार्थी खूप आजकालच्या काळामध्ये पाहतोय की मुलांना पीस पाहिजे काहीतरी गोष्टीमध्ये. तर सिंगिंगच्या माध्यमात हे विद्यार्थी कसे ओळखू शकतात आणि युवा पिढीला तुम्ही याविषयी काय सांगाल? सिंगिंगच्या माध्यमाकडे वळण्यासाठी मुळामध्ये सिंगिंगची आवड पाहिजे, त्याला स्वरांची जाण पाहिजे. सिंगर कोणालाही होता येतं, पण त्याला आवश्यक ते परिश्रम करणं आणि ते उपजत काही गोष्टी असणंही ते गरजेचं आहे. आणि तसं तर मी मागील 34 वर्षापासून मी ज्युनियर कॉलेजमध्ये शिकवतो आहे. आता सध्या मी ॲटोमोबाईल टेक्नॉलॉजी हा ट्रेड शिकवतो आहे, जेणेकरून त्या ठिकाणी 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचे जे काय दुरुस्तीची कामं आहेत, ही कामं किंवा त्या अभ्यासाच्या मार्फत आम्ही शिकवतो आणि विद्यार्थ्यांना घडवतो आणि त्यांना नोकरी पण लावून द्यायचं आम्ही या ठिकाणी काम करतो. तर सरांनी म्हणजे विद्यार्थ्यांना घडवतात आणि तसेच नोकरी वगैरे लावून देतात. हे खूप चांगल्या पद्धतीने गुरु शिष्याचं हे नातं आहे आणि ते पुढेपर्यंत सक्सेस त्यांनी होईपर्यंत विद्यार्थ्याच्या मागं असतात. तसेच गायनामध्ये सर, जेव्हा तुम्ही क्लासेस ओपन केलं तेव्हा डोक्यात तुमच्या काय होतं की विद्यार्थ्यांना कुठे घेऊन जायचं आणि एक काय मागचा हेतू होता तुमचा? गायनाचे क्लास सुरू करताना की त्या नवोदित कलाकारांना गाण्याचा सराव मिळावा, त्यांना सुरांचं ज्ञान व्हावं,
आणि त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना स्टेज मिळवून देण्याचं कार्य करावं असं माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. म्हणजे माझ्याकडे आलेले विद्यार्थी ते फक्त गायनापुरते म्हणजे घरातल्या किंवा एखाद्या पर्सनल कार्यक्रमामध्ये गाण्यापुरतं मर्यादित न राहता त्यांनीसुद्धा कार्यक्रम करावेत, त्यांनी म्हणजे मोठे मोठे स्टेज शो करावेत असं मी विद्यार्थ्यांना म्हणजे माझी म्हणजे एक अशी इच्छा आहे त्यामध्ये. चालेल. तर सरांची इच्छा आहे की विद्यार्थी पुढे जावं आणि सिंगिंग या क्षेत्रामध्ये त्यांनी नाव लौकिक करावं, ही खूप प्रामाणिक त्यांची इच्छा आहे. तर सर तुम्ही एवढ्या या कालखंडामध्ये या क्लासच्या तुम्ही किती म्हणजे कार्यक्रम घेतला आहात आणि काय काय मोठे मोठे असे प्रोग्राम आहेत ते केले आहेत, त्याविषयी माहिती आणि त्या एक प्रसंग त्यातला सांगावा, त्यातून तुम्हाला खूप अशी खूप चांगल्या पद्धतीने इच्छाशक्ती एक प्रगट झाली, याविषयी जरा सांगावं. आतापर्यंत बरेच कार्यक्रम मी केलेले आहेत. हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये कार्यक्रम केलेले आहेत, लग्नातले कार्यक्रम केलेले आहेत, वाढदिवसाचे कार्यक्रम केलेले आहेत. आणि बऱ्याच वेळेला मला असा एक अनुभव येतो की कार्यक्रम झाल्यानंतरने किंवा गाणी झाल्यानंतरनं एक आम्हाला एक त्याचे एक फीडबॅक मिळतो की सर तुमचा आवाज खूप छान होता, आम्हाला खूप छान वाटलं. म्हणजे हीच एक गायकाची पावती आहे. मोठे मोठे कलाकारसुद्धा सांगतात सर तुमचं गाणं खूप छान झालं. याच्यामध्येच आपल्याला म्हणजे एक समाधान आहे. ते एक आत्मिक समाधान जे आहे ते ज्यावेळेला आपण गाणी म्हणतो आणि जी लोकांना ज्यावेळेला ती म्हणालेली गाणी आपण आवडतात, याचाच अर्थ असा की आपण जे देतो आहे ते सगळ्यांना ते पसंतीस उतरतं. म्हणून या क्षेत्रामध्ये असंच पुढं कार्य करत राहायचं आहे मला. तर सरांनी सांगितलं आहे की या क्षेत्रामध्ये त्यांना कार्य करत राहायचं आहे. अनेक त्यांना पावती देखील मिळाली आहे. प्रत्येक माणूस हा काम करतो, काही गोष्टी चांगल्या करतो, तर त्याला ती फीडबॅक जे मिळतं ते खूप महत्त्वाचं असतं, फीडबॅक मिळणं. आणि सर तुम्ही आजकालच्या या शिक्षण क्षेत्रातल्या मुलांना आणि आजकालचे जे लोकसंख्या वाढत आहे आणि या लोकसंख्येला जास्तीत जास्त प्रगतीच्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी एक शिक्षक म्हणून काय संदेश द्याल? आता सध्याचा जो जमाना आहे तो टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. प्रत्येकाने काहीतरी आपले कौशल्य आत्मसात करावं जेणेकरून त्याला जगताना एक चरितार्थ चालवण्यासाठी त्याला काहीतरी उत्पन्नाचं साधन व्हावं. आणि स्किल असल्याशिवाय माणूस पुढं जात नाही. जेवढं त्याचं स्किल तेवढं त्याला पुढं जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणून प्रत्येकाने काहीतरी स्किल आत्मसात करावं म्हणजे जेणेकरून त्याला जगणं सोपं होईल. तर सरांनी सांगितलं आहे की स्किल हे डेव्हलप केले पाहिजेत आपल्या जीवनामध्ये. तर सर गायनाची आवड ही घरच्यांना पण आहे आणि कोण कोण गातात घरात? तुम्हीच एकटे गाता का घरच्यांना पण आवड आहे, हे जरा सांगावं. नाही, घरी मी तसा एकटाच गातो. मला लहानपणापासून गाणी ऐकायची आवड आहे, गाणी म्हणायची आवड आहे. मग त्या छंदाचं रूपांतर हळूहळू माझ्या व्यवसायामध्ये पण झालेलं आहे. आणि मी असंच मग या ठिकाणी म्हणजे शास्त्रीय संगीत शिकलो आणि मग नंतरनं मला जसे कार्यक्रम मिळतात तसे मी कार्यक्रम करतो, इव्हेंटसुद्धा ऑर्गनाईज करतो. त्याच्यामुळं त्या माध्यमातून माझी ही सेवा संगीताची चालू आहे. तर आवडीचे गायक आणि गायिका हे कोण आहेत तुमचे? माझ्या आवडीचे गायक म्हटलं तर किशोर कुमार आणि गायिका म्हटलं तर लता मंगेशकरजी आणि आशा भोसलेजी यांची गाणी मी जास्त करून गातो. तशी बाकी इतर गायकांचीसुद्धा गाणी गातोच. कुमार सानूंची गातो, पुन्हा आपल्या शैलेंद्र सिंगची गातो, येसुदासजींची गातो, मोहम्मद रफींची गातो, मुकेशजींची गातो. बऱ्याच सिंगरची गाणी गातो. पण बेस माझा हा थोडासा शार्प असल्यामुळे मी किशोर कुमारजींची गाणी जास्त गातो मी. तर किशोर कुमारजी हे एक शास्त्रीय गायक झालेलं नसून ते क्लासिकल शास्त्रीय गाणे पण गात होते. ही त्यांची खूप खासियत आहे आणि आजकाल आपण पाहतो पूर्ण गायन क्षेत्रामध्ये त्यांची कारकीर्द आहे. तर सर किशोर कुमारांचं एक आपल्या आवाजात एक गाणं होऊन जाऊ दे सर. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना.
खूपच छान सर. खूप छान चांगल्या पद्धतीने सरांनी हे गाणं गायलं आहे. आणि मुसाफिर हूँ यारो यातून त्यांनी चलते जाना किती पण प्रसंग येऊ देत तर माणसाने मानवी जीवनामध्ये त्या गोष्टीला तोंड देत पुढे मुसाफिर हूँ यारो याच्यासारखं चालत जाणं हे त्यांनी सांगितलं आहे या गाण्यातून. आणि खूप बहारदार सर गायलं आहे. आणि सर कविता आणि तसेच पाहायला गेलं तर पुस्तकं यातलं लेख वगैरे याचे काही छंद आहेत का सर एक शिक्षक म्हणून? वाचनाची मला आवड होती, पण आता काय वाचन करत नाही. फक्त गाणी ऐकतो मी आणि ती गाणी नवीन नवीन गाणी आत्मसात करायचा प्रयत्न करतो आणि ती सादर करायचा प्रयत्न करतो मी. कविता वगैरे आवडतात नाही? हां, तर सरांनी गायनाचं खूप दृष्टिकोन गायनाकडे जास्त कल आहे. तर शास्त्रीय संगीत शिकताना काही अडीअडचणी येतात युवकांना आणि त्यामध्ये काय काय कसा बेस असतो जरा थोडक्यात तुम्ही सांगावं, कारण तुमचं आता शास्त्रीय झालेलं आहे तर ते युवकांना पण कळू द्या आणि बाकी क्लासला येणाऱ्यांना पण कळू द्या. शास्त्रीय संगीत जर शिकायचं म्हटलं तर जेवढं लहानपणापासून शिकता येईल तेवढं ते चांगलं आहे आणि लवकर आत्मसात होतं. कारण लहानपणी गळा आपल्याला पाहिजे तसा वळतो आणि त्या पद्धतीनं आपल्याला गाता येतं. पण एक ठराविक एज पार केल्यानंतर आपल्याला शास्त्रीय संगीत थोडंसं अवघड जातं, कारण गळा लवकर वळत नाही आणि त्याला प्रॅक्टिसला वेळ द्यावा लागतो. विद्यार्थी दशेत असताना आपल्याला एक घरातून पण कंपल्शन असतं, आवड असते, त्यामुळं माणूस पूर्ण क्षमतेनं तिथं प्रॅक्टिस रियाज करत असतो. पण ज्यावेळेला तुम्ही मोठे होऊन काही एखाद्या वेळेला कामधंद्याला लागता त्यावेळेला त्याला तेवढासा वेळ मिळणं आणि तेवढा इंटरेस्ट डेव्हलप होणं थोडंसं अवघड असतं. आणि हे करत असताना ह्याला फार म्हणजे आपल्याला परिश्रम घ्यावे लागतात आणि त्याला पॅशनेट पण असावं लागतं, तरच हे साध्य होऊ शकतं. तर सरांनी सांगितलं आहे की पॅशनेट झालं पाहिजे. तर सर आता आपण या संगीताच्या युगात बघतो तर खाण्यापिण्यामध्ये काय चेंजेस पाहिजे? आता म्हणजे आवाज काही जणांचा बसतो हे होतं, म्हणजे एकदा गाणं म्हटलं की वर आवाज जात नाही हे होतं, हे सहसा प्रॉब्लेम आहेत या सिंगिंगच्या ह्याच्यामध्ये. तर त्यावर काय सांगाल? म्हणजे खाणं पिणं आणि डाईट यावर काय बोलाल? डाएटच्या बाबतीत म्हटलं तर तसं तर खूपच स्ट्रिक्टली डाएट फॉलो करावा लागतो. याच्यामध्ये तेलकट पदार्थ खाऊ नयेत, आंबट पदार्थ खाऊ नयेत, थंड पदार्थ खाऊ नयेत आणि घसा आपला कोरडा राहता कामा नये. गाणी म्हणत असताना आधीमध्ये थोडंसं पाणी प्यावं, जेणेकरून आपला गळा ओला राहून आपला आवाज चांगला त्याच्यामधून बाहेर येतो आणि आवाज फाटत नाही. आणि आंबट पदार्थ किंवा थंड पदार्थ न खाल्ल्यामुळं आपला गळा आकुंचन पावत नाही, त्यामुळं आवाजसुद्धा खुलतो. त्यामुळे ह्या गोष्टी टाळाव्यात. तर सरांनी काय डाईट करावं आणि काय टाळावं हे देखील सांगितलं आहे. तर सर आपल्या क्लासमधला एक असा प्रसंग सांगावा की तुमच्याकडून किती विद्यार्थी आता शिकून गेलेले आहेत? सगळे एजेड पण सरांकडे येतात लोक आणि लहान पण येतात. तर त्यातला जेव्हा त्यांना तुम्ही एक अभियंता आहात हे कळतं तेव्हा त्यांचं रिॲक्शन काय असतं? आणि तुम्ही एवढी संगीतात तुमचा कल आहे हे पण त्यांना माहीत असतं, पण त्यांची रिॲक्शन काय असते आणि काय काय शिकवलेलं आहात तुम्ही तुमच्या स्टुडंटला आणि किती शिकून गेलेले आहेत आपल्या बॅचेसचं जरा सांगा सर. बरेच विद्यार्थी माझ्याकडे शिकून गेलेले आहेत. त्यातला एक प्रसंग सांगायचं म्हटलं तर एक 60+ मॅडम होत्या, त्या माझ्याकडे शिकत होत्या आणि मग त्यांना त्यांची बरीच गाणी मी बसवलीत आणि मग त्यांना एक त्याच्यामध्ये एक आत्मिक समाधान मिळालं. सर मला माझी आत्तापर्यंतची जी इच्छा होती गायनाची ती आज या तुमच्या क्लासमध्ये आल्यामुळं मला थोडंफार गाता आलं आणि मला त्याचे ते बारकावे कळू लागले आणि मी आता याच्यापुढे असंच गात राहीन असं एक त्यांनी मला बोललं होतं. असा प्रसंग होता माझ्या याच्यामध्ये क्लासमध्ये. म्हणजे 60+ लेडीज आहेत पण त्यांना पण किती आवड आहे आणि सर एवढ्या प्रेमाने शिकवतात त्यांना की प्रत्येकांना वाटेल की क्लास सोडून जायचाच नाही. आणि सर इतक्या छान पद्धतीनं त्यांचं आहे. मी पण सरांकडे 2-3 वेळा गायला आले होते, पण सरांचा स्वभाव इतका चांगला आहे की ते कुठं तुम्ही चुकता, काय ट्रॅक आहे तुमचा त्याच्याविषयी पण सांगतात. आणि सर तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे गाणे शिकवता इथे? आणि दुसरी गोष्ट म्हणताना काय आहे आपले एक सिस्टीम असतं त्याचं प्रकार काय आहे गाण्याचा हे सांगावं. मोस्टली हिंदी बॉलिवूड सॉंग्स आम्ही या ठिकाणी शिकवतो. मराठी भावगीतं भक्तिगीतं पण शिकवतो आणि अशा प्रकारची गाणी जी सगळ्यांनाच गायला सहज आणि सुलभ आहेत अशी गाणी. कारण कसं आहे हल्ली जीवनामध्ये आपल्याला गायन हे आपण एक ताणतणाव विसरण्यासाठी एक छंद म्हणून आपण हे सगळं जोपासतो
आणि हे करत असताना आणि आता काही एक ठराविक एजनंतरनं आपल्याला की पैसे कमवणं हा उद्देश नसतो, मनाची शांती आणि आपलं मन कुठं तर गुंतून राहावं हा उद्देश असतो. आणि मग त्या माध्यमातून बरेच शिक्षक किंवा विद्यार्थी शिकायला येतात आणि मग त्यांच्यावरचं समाधान हेच माझ्यासाठी माझी एक गुरुदक्षिणा असल्यासारखं आहे त्याच्यामध्ये. तर सर, आपल्या आवडीचा एक संगीतकार आणि त्याच्याविषयी तुम्हाला काय प्रेरणा मिळते यावर जरा सांगावं. माझ्या आवडीचे संगीतकार आर डी बर्मन जे आहेत, म्हणजे ज्यांनी आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खूप छान छान गाण्यांना त्यांनी संगीत दिलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये जी एनर्जी आहे ती खूप एनर्जेटिक आहेत आणि त्यांचं एक लहजाच वेगळा आहे संगीताचा आणि एक फार छान पद्धतीची गाणी त्यांनी आपल्या बॉलिवूडला दिलेली आहेत. तर सरांनी सांगितलं आणि त्यांचं म्हणजे संगीत दिलेलं हे कोणतं एक गाणं सांगा प्रेक्षक. एखादं गाणं म्हटलं तर ये शाम मस्तानी मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे, तेरी ओर लिए जाए, अशी खूप छान आहे. बचना ए हसीनो, बडे अच्छे लगते है, अशी बरीच गाणी त्यांनी त्या गाण्याला संगीत दिलेलं आहे. लेकर हम दिवाना दिल हे तर त्यांनी त्याच्यामध्ये स्वतःच गायन केलेलं आहे. त्याच्या सर, या सिंगर लोकांकडून आणि या संगीतकारांकडून काय आपल्याला प्रेरणा मिळते सर. आपल्याला या ठिकाणी आपल्याला बघा की प्रेरणा हीच घ्यायची आहे की आता सध्या ताणतणाव प्रत्येकाच्या आयुष्यात खूप आहे. आपल्याला या गायकांची गाणी ऐकून, संगीतकारांचं संगीत ऐकून आपल्या आयुष्यामध्ये आपण आपलं डोकं कसं शांत राहील, आपलं मन कसं स्थिर राहील, आपल्या मनाला कशी शांती मिळेल, हे जरी आपण साध्य केलं आणि आपलं एक ती आवड जपली तर आपला आयुष्यातला विरंगुळा म्हणून सुद्धा आपण याच्यामधून आपल्याला बरंच काही आपल्याला मनशांतीसाठी घेता येईल. आणि मग त्यानिमित्त सगळ्यात महत्त्वाचं काय, आपण आनंदी राहतो गाणी ऐकल्यामुळं, संगीत ऐकल्यामुळे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण संगीत थेरपीसुद्धा सध्या चालू आहे की ज्याच्या बऱ्याच मानसिक आजारांवर संगीत थेरपी ही आवश्यक आहे आणि उपयोगी ठरलेली आहे. हे सायन्सनेच सिद्ध केलेलं आहे. त्यामुळं संगीत ऐकणं, गाणी गाणं, हे गुणगुणत राहणं, याच्यामुळे माणूस आनंदी राहतो आणि आपली आयुष्यातली दुःख विसरायला मदत होते याच्यामध्ये. तर संगीत एक थेरपी आहे आणि एक केमिकल रिॲक्शन जेव्हा आपण प्रॅक्टिकल करतो तशा प्रकारे केमिस्ट्रीची केमिकल रिॲक्शन जशी असते तसे संगीतांच्या लहरी आणि सूर असतात. तर सर, ह्या बॉलिवूड इंडस्ट्री आहेत आपल्या, तर त्याच्यातले हिरो हिरोईन देखील खूप चांगले ॲक्ट करतात आणि त्याच्यातून मनोरंजन होऊन एक विरंगुळा मिळून माणसाचं डिप्रेशन कमी होतं, हेही आहे. तर यातले तुम्हाला सिनेमा कोणता आवडतो या सर्व बॉलिवूडमधला पाहिला तर. सिनेमे तर तशी खूप आवडतात, तसे आम्हाला जुन्या म्हणजे नायक जास्त आवडतात. जसं की धर्मेंद्र जे आहेत, अमिताभ बच्चन जे आहेत, त्यांचे खूप सिनेमे आहेत. जसं की शोले हा सिनेमा अजरामर झालेला आहे. तर शोले पिक्चरमध्ये जशी गावची स्टोरी आहे, परंतु जसं की बच्चन असेल, धर्मेंद्र जे असतील, जितेंद्र जे असतील, ह्या नायकांना बघितलं की आपल्या मनामध्ये आपोआप एक आनंदाची लहर उठते. म्हणजे असं एक आपलं बॉलिवूड आहे. त्याच्यामुळं आपण काही म्हणजे चित्रपट पाहतो, त्याच्यातून सुद्धा आपल्याला छान आनंद घेता येतो. सरांनी सांगितलं की शोले अशा अनेक दिग्गज मूवी आहेत, ते पाहून आपल्याला आनंद घेता येतो. आणि पहिल्याच्या काळातल्या मूवी हा 19च्या मूवी हा खूप सुंदर आणि सुरेख होत्या. आणि आताही आहेत मूवी, पण त्या काळातली सर या ह्याच्यामध्ये येत नाही, हे देखील याच्यातून आहे. आणि ताणतणाव जसा कमी होतो मूवी गायन यामुळे, इथं वेगळ्या कुठल्या क्षेत्रातून एवढा होणार नाही ताणतणाव, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि आवडीचा हिरो आणि हिरोईन सांगावी आणि तुम्ही कोणत्या हिरोची प्रेरणा आणि स्टाईल हे एक माणसं हे करत असतात, तर त्याच्यामधली कुठली स्टाईल आवडते आणि हिरो हिरोईन का आवडतो ते कारण सांगा मला, कुठला आवडतो. माझ्या आवडीचे हिरो असे एकच नाही आहे, बरेच आहेत. जसं की धर्मेंद्र जे आहेत, राजेश खन्ना जे आहेत, त्यांचे स्टाईल पण करायला मला आवडतं. थोडंसं राजेश खन्ना टाईप थोडंसं आपण असे चष्मा खाली करून बघतो, ते थोडंसं बरं वाटते, म्हणजे छान वाटते. आम्ही पाहिलं आहे की तुम्ही ती कॅप घालता नेहमी आणि तो कोट, कॅप आणि कोट, आणि गाताना देखील सरांच्या स्टाईल्स तुम्ही पाहिल्या ना, खूप मस्त असं त्यांचा देखावा असतो. तर त्या स्टाईलविषयी सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणताना ती कशी तुम्ही आत्मसात करताना आनंद मिळतो एक प्रकारचा सर, तर त्याविषयी बोला. काहीतरी आपलं वेगळा लुक असावा म्हणून मी ॲक्च्युली कॅप धारण
करत होतो आणि करतो आहे सुद्धा. मग ते लोकांनाही पण आवडायला लागलं त्याच्यामध्ये, की सर तुम्ही कॅप घातलं की अजून तुमची पर्सनॅलिटी उठून दिसते, तर तुम्ही कार्यक्रमामध्ये अशी कॅप घालत चला. आणि ती कॅप घालून ज्यावेळेला आपण सादरीकरण करतो एक वेगळा कॉन्फिडन्स पण असतो. त्यामुळं सगळ्यांना छान वाटतं, त्यामुळं मलाही छान वाटतं ते. चालेल, मस्त सरांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि सर तुम्ही आता या गायन क्षेत्रामध्ये अनेक दिग्गज गायक पण आहेत आता आपल्या याच्यामध्ये, आता तसेच खूप मोठ्या मोठ्या रियालिटी शोला देखील जाऊन आलेले गायक आहेत. तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल आणि आपल्या क्लासमधले विद्यार्थी जर प्रयत्न केले तर तिथपर्यंत पोहोचू शकतील का? पोचू शकतील का नाही ही गोष्ट वेगळी, कारण त्याला शास्त्रीय संगीताचा बेस लागतो. मी जे घेतो ते कराओके गायनाचा मी क्लास या ठिकाणी घेतो. कराओकेमध्ये थोडेसे लिमिटेशन्स येतात, म्हणजे काय आलाप ताना वगैरे त्या थोड्याशा फार पक्क्या असाव्या लागतात. त्याचा रियाज करायला त्याला लहानपणापासूनच त्याचा सराव पाहिजे. आणि आपल्याकडे जी येतात ते विरंगुळा म्हणून गाणी शिकण्यासाठी, गाणी म्हणण्यासाठी जी काही नवोदित कलाकार येतात, गायक येतात, जे मध्यमवर्गीय आहेत, तर अशांसाठी मी क्लास घेतो. शास्त्रीय संगीताचे मी क्लास घेत नाही. आणि मग ते रिॲलिटी शोला वगैरे जायचं असेल तर अगदी 5-6 वर्षापासून जे गायनाची प्रॅक्टिस करतात, सगळ्या शास्त्रीय संगीताच्या परीक्षा देतात आणि त्या आधारावर गाण्यांची सगळे आपलं रियाज करतात, तर त्यांना ते थोडंसं सोपं जातं. आपल्याकडं हे बॉलिवूड म्युझिक हे लाईट म्युझिक आहे. लाईट म्युझिकमध्ये थोडंसं आलाप तान कमी असते, हलक्या फुलक्या आपल्या हरकती असतात, की त्याच्यामुळं आपल्याला गाणं म्हणायला आनंद वाटतो आणि आपण एक आपला ताणतणाव विसरतो याच्यामध्ये. तर स्वरगंध या क्लासविषयी थोडक्यात माहिती सांगा सर. आणि खूप चांगल्या पद्धतीने सरांनी हे म्युझिक ऑर्केस्ट्रा पण आहे, तर याला जॉईन करायचं असेल आणि पूर्ण पुढे म्हणजे विरंगुळा म्हणून एक आणि एक काय म्हणतात डिप्रेशन कमी तणावमुक्त करायचं असेल तर काय सांगाल स्वरगंध क्लासविषयी? स्वरगंध कराओके म्युझिकल ऑर्केस्ट्रा आणि क्लासेस, आदित्यनगर RTO ऑफिसच्या जवळ, विजापूर रोड, सोलापूर या ठिकाणी मी क्लासेस घेतो. आणि आपल्याला या क्लासमध्ये यायचं असेल तर माझ्याशी संपर्क करा. नंबर तुम्हाला खाली दिसेलच. माझा नंबर आहे 9309925590, 9309925590. माझ्याशी संपर्क करा. तर याच्यावर आपण सविस्तर बोलून आपल्या क्लासचं ॲडमिशन किंवा आपल्याला बाकीच्या गोष्टी या ठिकाणी करता येतील. तर सरांनी पत्ता देखील सांगितला आहे आणि स्वरगंध हा क्लास कशासाठी आहे आणि कसा विद्यार्थ्यांना सपोर्ट करतो हे देखील त्यांनी सांगितलं आहे. आणि अवश्य एकदा भेट द्या आपल्या स्वरगंध क्लासला. नंदकिशोर कटकधोंड सरांचं क्लासेस आहे, RTO शेजारीच आहे आणि नंबर आणि पत्ता स्क्रीनवर दिसेलच. आणि त्याला एकदा अवश्य भेट द्या आणि तुमचा तणावमुक्त आणि खूप स्वच्छंद जगण्यासाठी हा एक महामार्ग म्हणताना सिंगिंगचा महामार्ग आहे. आणि तसंच तो महामार्ग म्हणताना स्वरगंध कराओके क्लासेस एकदा अवश्य भेट द्या. आणि एवढी इंटरव्ह्यू दिल्याबद्दल, वेळात वेळ काढून सर आमच्यापर्यंत आलात, तुम्ही न्यूज चॅनलला दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.